आत्ताच सर्व लोक 2 दिवस झाले तुमचा आरोप करत होते, तुमच्यामुळे कुठेतरी चोक्याला अडवलं जात आहे, पोलिसांकडून दाबलं जात आहे, लपवलं जात आहे. विचार त्याला अटक करा म्हणलं तर मी स्पष्टपणे माझ्या मुलाकडे म्हणलं ना, तुम्ही जे चूक केली असेल तर कारवाई करा. त्याच्यावरती कारवाई झालेली आहे. आता तो आता अटक झालेली आहे, त्याच्यावरती पोलीस जे काही कलम लावलेले त्या कलमाप्रमाणे कारवाई करेल. पंकजा मुंडेने एका मुलाखतीत म्हटलंय की पक्षश्रेष्ठींनी फडणवीसांनी सुरेश धस यांना समज द्यावी. ज्या पद्धतीने त्याने आमच्यावर आरोप केलेले आहेत, माझ्या कुटुंबावर माझा काही संबंध नसताना, ते अत्यंत चुकीचं आहे. सुरेश धस हे सगळीकडे कॅमेरा घेऊन जात होते, मात्र धनंजय मुंडे यांची भेट घ्यायला ते विना कॅमेरा गुपचूप का गेले? हे बघा, कॅमेरे घेऊन मी जात नव्हतो. कॅमेरे माझ्या पाठीमागे येतो. आजही कॅमेरे माझ्या पाठीमागे येतात. त्याच्यामुळं कुठं जाताना कॅमेरे घेऊन जावं हे मी ठरवणार नाही. माझं मी दवाखान्यात असल्यामुळं मी त्यांना भेटायला गेलो हे खरं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी आणखी एक बाब म्हणजे हे प्रकरण तेव्हा का ठेवलं, माझा पक्ष आणि माझा संबंध नसता तर संतोष देशमुख हा भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख आहे आणि बूथ प्रमुखासाठी मी हे प्रकरण शेवट ठेवलं आहे. आणि आणखी काही दिवस जोपर्यंत संतोष देशमुखच्या गुन्ह्यांना फाशी होत नाही तोपर्यंत हे प्रकरण मी शेवट ठेवणार. तुम्ही किंवा मी आणि माझा पक्ष, मग आम्ही कोणत्या पक्षाचे? आम्ही भारतीय जनता पार्टी गांधर्व विवाहामध्ये आहेत का? भारतीय जनता पार्टीतच आहेत ना. विधानसभेला सुद्धा त्यांचं एकच सीट होतं. माझ्या सीटवर ते म्हणत नव्हतं, माझ्या इथं त्यांचं शिट्टी हे चिन्ह होतं. शिट्टी हे चिन्ह होतं. पंकजाताईंचं आष्टी मतदारसंघात कमळ हे चिन्ह नव्हतं, त्यांचं चिन्ह शिट्टी होतं. त्याच्यामुळे त्याचा समानता समजदारी म्हणतात. मी टीका काय करतोय? संतोष देशमुख अतिशय भयानक प्रकरण घडलेलं असताना त्या स्वतः संतोष देशमुखच्या घरी भेटायला गेल्या नाही, त्या प्रकरणाबद्दल भळ शब्द बोलल्या नाही. धनंजय मुंडेंच्यावरती एवढे आरोप होत होते, त्याच्यामध्ये त्या बोलल्या नाही. ज्यावेळेस धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं त्याच्यानंतर ते म्हणतात उशीर झाला, मग ह्यांना म्हणजे शपथच द्यायला नको होती, आमकं तमकं. कधी पद गेल्यावर जोपर्यंत ते पदावर होते तोपर्यंत मी एक शब्द बोलले नाही. आम्ही मात्र ते पदावर होते तरी त्यांना या पदावरून हटवावं अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी करत होतो. चुकीची काय मागणी होती? बीडमध्ये राजकीय नेते कार्यकर्ते सांभाळतायत की गुंडांना पोचलं जात आहे अशी एक प्रतिक्रिया आता येते. गुन्हेगारी आहे ती पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे मंत्री झाले त्याच्यानंतरच तुम्हाला दिसली असा नाही, कोणाकडे बळावली? तुम्ही दोघंही नेते जे माजी मंत्री आणि मंत्री आहेत यांच्याच भागातून बळावलेली गुंडगिरी आहे. आमच्या इकडं गुंडगिरी नाही आहे. मर्डरचं प्रमाण बघा, सगळं परळी, बाकीचं काय राख परळी, वाळू परळी, सगळं काही तिकडं चालतं. आमच्या इकडं नाही चालत. तुम्ही दुःख हेच आहे, आमच्या इकडं त्यांच्या विचाराचा माणूस निवडून आला नाही. तुम्ही देशमुख यांचे ते सहकारी आहेत, ते मारहाण करतात. अजून एक व्हिडिओ समोर आला आहे पाहिल्याच्या नंतर त्याच्यावर प्रतिक्रिया. अण्णा, तुम्ही एबीपी माझाच्या कार्यक्रमामध्ये म्हणाला होता की कृष्णा आंधळे प्रयागराजमध्ये आहे, मात्र सतीश भोसले देखील आता सध्याला प्रयागराजमध्येच मिळालेला आहे. ठीक आहे, तो प्रयागराजला मिळाला, अजून मिळाला, त्याच्याशी ते पोलीस येऊन सांगते. मी उदाहरण दिलं होतं की कृष्णा आंधळे अशा प्रकारे काही करू शकतो, तो अजून फरार आहे, तोही सापडेल. आयडिया तुमची होती का? अजय मुंडे फार लहान आहे, लहान लेकराबद्दल मी बोलणार नाही. माझं धनंजय मुंडेंना म्हणणं आहे, याला त्याला बोलायला लावण्यापेक्षा स्वतः बोला.
तुम्ही बोलल्याच्या नंतर मी उत्तर देईन. विजय वडेट्टीवार म्हणतायत खोक्याचा सापडला पाहिजे. 100% खोक्या बोका अजून चोका काय जे असेल ते पोलिसांनी चौकशी करावी, त्याचा आका सगळ्यांची चौकशी करावी. जे सापडेल त्यांना सगळ्यांना आतमध्ये घाला. थँक्यू. मला काय माहिती. पंकजाताईंच्या विचारांचा माणूस निवडून आला नाही. पंकजाताई तर या भाजपमध्ये आहेत तरी देखील अशा पद्धतीनं आष्टी विधानसभा मतदारसंघात त्यांच्या विचाराचा माणूस निवडून आलेला नाही. मी भारतीय जनता पार्टीचा माणूस म्हणून निवडून आलेलो आहे. तुम्हाला काही- राष्ट्रीय नेतृत्वाकडे करणार आहात का? 100% करणार. आतापर्यंत केले नाही, आता लेखी स्वरूपात करणार. पंकजा का म्हणताय मुंडे तुम्ही राष्ट्रीय नेता आहात? मुख्यमंत्र्यांशिवाय समजलं नाही का? झाले लहान आहे. अजयला बोलायला लावलेलं आहे. आता समोर बघू. पुढे 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 मोर पुढे मोर महाराष्ट्र बघतोय. हा तुमच्याशी मुख्यमंत्री किंवा बावनकुळे यांचं काही बोलणं झालंय का? राज्याचे मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष यांच्या तुम्ही सुद्धा मुख्यमंत्री बावनकुळे सांगितलेलं आहे. तुमच्याशी काही बोलणं झालंय का मुख्यमंत्र्यांचं? बिजू मला समजलं. मी काय भारतीय जनता पक्षाचा उमेदवार सोडून दुसऱ्या उमेदवाराचा प्रचार केलेला नाही. त्यांनी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार सोडून दुसऱ्याचा प्रचार केलेला आहे. शिट्टी या चिन्हाचा प्रचार केलेला आहे. मग कारवाई करायची तर त्यांच्यावर कारवाई करा असं माझं मत आहे. मुख्यमंत्री किंवा तुम्ही बावनकुळे राष्ट्रीय सचिव स्वतःला मानता आणि बीड जिल्ह्यात माझी एकच सीट मानता, मग कसं काय राष्ट्रीय सचिव? त्यांनी 2 सीट भारतीय जनता पार्टीच्या 2 सीट होत्या ना, एक नमिता मुंदडा आणि दुसरं सुरेश धस. मग 2 सीट म्हणायला पाहिजे. त्यांच्या भाषणाची क्लिप आहे तुमच्याकडे. बीड जिल्ह्यात माझ्या वाट्याला एकच सीट आहे. संतोष देशमुख हत्याकांड पक्षविरोधी कारवाईसाठी तुम्ही पत्र लिहिणार का? त्रास तुम्हाला दिला जातो असं तुम्हाला प्रत्यक्षपणे वाटतं का? संतोष देशमुख हत्याकांड आणि तुम्ही बाहेर हे जे काढलं. चाललंय ना खोक्या बोका परत पुढं प्रकाश दादाचं काहीतरी काढायचं, जुने व्हिडिओ जुने मला संदीप 6 आरोपी करा असं क्षीरसागरचे सुद्धा मानलं. व्हिडिओ काढायचे. 8 आरोपी व्हायला भाजीपाला आहे काय? कसे बी 6 आरोपी होतात का काय? अशात बी अशाचा काही संबंध नसताना काही नसताना 6 आरोपी कसे होते? जुने व्हिडिओ का काढले? हे सगळे टाळ्याला असं चालत नाही. तर हे बाकीच्या लोकांची बदनामी कशी होईल असा प्रयत्न चाललेला आहे. आणि संतोष देशमुख खून प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी हे वेगवेगळे गेम चालतात. व्हिडिओ आता समोर आलेला आहे याच्यामध्ये धनंजय देशमुखांचे साडू आहेत, त्यांनी अपहरण करून मारहाण केल्याचा हा व्हिडिओ आहे. सगळे व्हिडिओ आता तुमच्या विरोधातले बाहेर येत आहेत सोशल जे मीडियावर. व्हिडिओ आलेला असेल हा त्याच्यावरती रिक्षा कोणी ज्यांच्यावरती अन्याय झाला असेल त्यांनी कारवाई करावी. आमच्या इथं तर तो व्हिडिओ जो आला ते बुलढाणा जिल्ह्यातला पोरगा होता. मी स्वतः माझ्या इथं PIला सांगितलं बुलढाण्याला जा आणि त्याचं काय ते स्टेटमेंट घ्या त्याप्रमाणे कारवाई करा. बगल प्रमुख प्रकरण झाला तुमचा बगल येण्याचा प्रयत्न. पंकजा मुंडे आता बीड जिल्ह्यात काही लोक मोकळे झालेले आहेत. गेले. लोक अशा